आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा. तर त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आजकालच्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर प्रदूषण, त्यानंतर आपले जे डाएट आहे ते खूप इरेग्युलर आहे, जेवणाच्या वेळा चुकीच्या आपल्या असतात, त्यानंतर अपुरी झोप आपली, या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा नक्कीच परिणाम शरीराच्या त्वचेवर होतो. जो काही आपण चुकीचं वागतो, चुकीचा आहार विहार करतो, त्याचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा आपली पर्सनॅलिटी बघितली जाते तेव्हा पहिला जो आहे तर आपले हेअर आणि आपले स्किन या दोन गोष्टी सगळ्यांच्या समोर येतात. त्यामुळे त्या गोष्टीची सगळ्यात जास्त केअर घेणं महत्त्वाचं आहे. केअर घेतली जात नाही असं नाही, पण आजकाल केअर करणं हे फक्त पार्लरमध्ये जाणं इतक्यापुरतं मर्यादित आहे. तर असं न होता आपल्या डेली रुटीनमधून सुद्धा आपण स्किनची केअर करू शकतो. तर त्यासाठी काय काय करावं लागेल, तर पहिली गोष्ट आपण व्यवस्थित आपला आहार घेतला पाहिजे. जसं की प्रोटीन रिच डाएट घेतलं पाहिजे, ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रूट्स हे आपल्या जेवणामध्ये नेहमी असले पाहिजेत. त्यानंतर पुरेशी झोप असली पाहिजे. 30 ते 40 मिनिटाचा आपला रोजचा एक्सरसाइज असला पाहिजे आणि त्याच्याबरोबर पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात घेतलं तर आपले स्किनचे निम्मे प्रॉब्लेम कमी होतील. पण त्याच्याचबरोबर प्रदूषणामुळे जसं की काही जणांना मार्केटिंगचा वगैरे जॉब असतो तर आपण खूप काळ उन्हामध्ये फिरत असतो, तर अशा वेळेला हायपर पिगमेंटेशन किंवा स्किन टॅन होणं अशा गोष्टी होतात. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स ही पण एक खूप मोठी समस्या झाली आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा मेलेझमासारख्या गोष्टी होतात किंवा अर्ली एजिंग ह्या गोष्टीसुद्धा होतात. तर त्याच्यावर आपल्याला उपचार नक्कीच घेता येतात. तर त्याच्यामध्ये आपण इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही प्रकारचे उपचार घेऊ शकतो. तर इंटरनल उपचारांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे, जसं मी डाएट सांगितलं त्या डाएट प्लस औषधं जी आहेत विटॅमिन्स, कॅल्शियम रिच अशी औषधं दिली जातात. आणि त्याबरोबर त्वचेसाठी हायपर पिगमेंटेशन असेल किंवा अर्ली एजिंग असेल तर त्याच्यासाठी फेस PRP करू शकतो. त्यानंतर सनमुळे जे टॅनिंग होतं त्याच्यासाठी, किंवा ॲक्टिव्ह ॲक्ने असतात आजकाल 16 ते 20 या वर्षामध्ये ॲक्टिव्ह ॲक्ने तर प्रचंड कॉमन आहे. तर त्याच्यामध्ये आपण केमिकल पिलिंग प्लस ओमेगा लाईट देणं या गोष्टी करू शकतो. त्यानंतर हेअरफॉल ही पण एक खूप मोठी समस्या आहे आणि ती सगळ्याच वयाच्या लोकांमध्ये दिसते. तर त्याच्यामध्ये हेअर PRP हा पण एक खूप चांगला ऑप्शन आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. ह्या सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या पार्लरमध्ये होत नाहीत का, तर होतात. पण या सगळ्याचं डिटेल ॲनालिसिस, आपले जे स्किन आहे, हेअर आहे, त्याचं जे डिटेल ॲनालिसिस आहे, त्याचा जो हेअरचा किंवा स्किनचा जो टाईप आहे त्याच्याप्रमाणे डिटेल ॲनालिसिस जे आहे ते आपलं क्लिनिकमध्ये होतं आणि त्याप्रमाणे इंटरनल मेडिसिन आणि शिवाय बाह्य उपचार जे आहेत ते दिले जातात. तर तुम्ही नक्कीच आमच्या डॉक्टर हब क्लिनिक गंगाधाम येथे व्हिजिट करा. आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे कन्सल्ट करू यासाठी आणि योग्य ते उपचार तुम्हाला दिले जातील. तर तुम्हाला त्वचा, डोळे, केस या संदर्भात काहीही समस्या असतील तर मी डॉक्टर मृणाल कुलकर्णी, कन्सल्टंट कॉस्मेटॉलॉजिस्ट, मागील 10 वर्षापासून कार्यरत आहे. तर तुम्ही माझ्याशी डॉक्टर हब क्लिनिक गंगाधाम येथे संपर्क करू शकता. थँक्यू.